म्हाडा कर्मचारी सेवा निवासस्थान सायन या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि विद्या विजय कराळे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया कराळे कुटुंबाला. नमस्कार. उखाणा घ्या. राधा बसली रुसून, कृष्ण म्हणतो हास, विजयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. माझ्या ननदबाई, त्यांचे मिस्टर. हे माझी बहीण, त्यांचे मिस्टर. माझा भाऊ, त्यांची मिसेस आणि हे माझे सर्व स्टाफ. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं गावचं. गाव म्हणजे कुठे? विदर्भामध्ये वाशिम. वाशिम. हा. आणि तुम्ही? सर मी पण वाशिमलाच. वाशिम. जवळका रेल्वे म्हणून गाव आहे, तिथेच पूर्ण आयुष्य गेलं. कुठलं गाव? जवळका रेल्वे म्हणून. अच्छा. आणि तुमचं गाव? माझं मंगरुळपीर. मंगळ. माहेर. हा. बरं. कसं गेलं बालपण? बालपण आनंद. आई छान बाबा आहे. काय करायचं? आई बाबा जॉबला, आई हाऊस वाईफ असेल. अच्छा. पण कुठे गेलं बालपण? बालपण मंगरुळपीरला. तिकडेच? हो. मग तुम्ही मुंबईत लग्नानंतर आला? लग्नानंतर त्याच्या आधी नाही? नाही. आणि तुम्ही मुंबईत? सर लग्नानंतरच. आधी आम्हाला लग्न होऊन म्हणजे 13 वर्ष झालीत हां. आणि जॉबला आम्हाला 7 आणि 8 वर्ष झालीत. बरं. लग्नानंतर दोघांना जॉब. पण मला सगळ्या दोघेही म्हाडात कसे काय लागले हो? सर ऍक्च्युली काय आहे, मी आधी पोलीसमध्ये होतो. ते आईला पटलं नाही, आवडलं नाही ते, म्हणून ती बोलले रिझाईन देऊन टाक. मग टीचर झालो. मग टीचर झाल्यानंतर एक वेळेस अशाच म्हाडाच्या जागा निघाल्यात आणि मग म्हटलं चला मग मिसेसचाही फॉर्म भरूया म्हटलं. मग मिसेसचाही फॉर्म भरला आणि त्यासोबत परीक्षा देण्याची मला पण आवड होती, म्हणून चल मी पण देतो म्हटलं परीक्षा. तर दोघंही पास झालो सर आणि दोघांचंही सिलेक्शन झालं. मग अभ्यास दोघांनी एकत्र केला? दोघांनी. लग्नानंतर? हा सर. काय बघा ना, लग्नाला किती वर्ष आली? 13 वर्ष. लग्न झाल्याबरोबर दोघे अभ्यासाला बसले. पण मग तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. कसं काय? कोणी सुचवलं? यांचे वडील माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी सुचवलं. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? माझ्याकडे. तुमच्याकडे? हो. आठवतोय तो दिवस? हो. काय सांगा, काय झालं होतं? काही नाही, मी पोहे वगैरे घेऊन आलेली, चाय वगैरे घेऊन आली, बघण्याचा प्रोग्राम झालाय. ते तर मला बघत पण नव्हते. हो. खाली वाण घालून अक्षरशः असे होते, मी मुलगा मला कधी बघेल. आणि ही तर अशी नुसती माझ्याकडेच बघत होती, वाटतं की काय म्हटलं असं वाटत. मला वाटलं की मला कधी बघतील म्हणून मीच बघून घेतलं त्यांना. तेव्हा असं वाटलं कसली मुलगी माझ्याकडे सारखी बघते. मी खाली बघायचं. पोहे खाल्ले की नाही? पोहे खाल्ले ना सर. कसे होते? ठीक होते. लक्ष पोह्यामध्ये नव्हते ना सर. लक्ष पोह्यामध्ये नव्हतं. मग लगेच होकार दिला? लगेच. त्याच दिवशी? हो, त्याच दिवशी. मग तुम्हाला दोघांना बोलायला वगैरे दिला होता वेळ? नाही. नाही सर, तसं काही. गावी असं काय नाहीच आहे सर, गावी कुठे नाहीये. पण मग तेव्हा जेव्हा लग्न ठरलं, बघायला आले, तेव्हा तुम्ही काय करत होता? मी काहीच नाही. काहीच नाही, मी तुम्ही? जॉबवर नव्हते. सर मी जॉब करतो पोलीसमध्ये. पोलीसमध्ये होता? हो सर. मग पोलीसमध्ये असताना तुम्ही होकार दिला? हो. तुम्ही का होकार दिला? सर मला जशी पाहिजे होती, मला वाटलं म्हणजे माझ्या मनातून एक होकार आला की मला लग्न करायचं, ते इच्छाशीच करायचं. का तुमच्याकडे रोखून बघत होत्या म्हणून? नाही. नाही, ते मला बघतच नव्हते ना सर. अच्छा, अच्छा, ते ते बघत नव्हते, मीच बघत होती त्यांना. आणि तुम्ही का हो दिला? मला घरच्यांनी सर्वांनी सांगितलं मुलगा छान आहे, आई वडिलांच्या समोर आपण जाऊ शकत नव्हतो. मग ठीक आहे, तुम्हाला सर्वांना आवडलेत, मग मला पण आवडले. पण आता आवडलं की नाही? बघा आता इतक्या वर्षांनी विचारताय. आता विचारताय. आता सांगा. हा? हो हो. हो. स्वभाव छान आहे त्यांचा. स्वभाव छान आहे. हो. आणि यांचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे, खूप चांगला. म्हणजे त्याच्याबद्दल त्रुटी काढायला मला हेच नाही आहे. जागाच नाही. जागा चिडतात का हो? नाही 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 नाही? नाही मला वाटतं त्यांच्याकडे. नाही बिलकुल नाही सर, मुळीच नाही. नाही, कधीच नाही. राग नाही करत? ते सुट्टीच्या दिवशी फक्त नाश्ता वगैरे लवकर देत नाही, दुपारी देत, तेवढंच अडचण आहे, बाकी कुठे काय नाही. तो आणले पोहे तेव्हा घेतले नाही, तेव्हा घातली पोह्यांची वाट बघताय. पण मग लग्न जमलं त्याच दिवशी? नाही नाही, लग्न त्यानंतर 1 महिन्यानंतर जमलं. हो. पण एकमेकांकडे फोन नंबर दिलेले होते? नाही, तसं काही म्हणजे नाही. हे तुम्हाला बघून गेल्यानंतर काही संपर्क नाही नाही, काहीच नव्हतं. आणि मग कधी भेट झाली पहिली? लग्नामध्ये. त्याच्या आधी काहीच नाही? नाही.
बघून गेलं फक्त तेवढंच प्रोग्राम. कुठे झालं लग्न? गावीच मंगरुळपीरला मंगरुळपीरला. तिकडेच झालं हो. आणि मग मुंबईत आले. हो. मुंबईत यायचा निर्णय कसा काय? मुंबईत म्हणजे सर जॉब आमचं कॉल लेटर आम्हाला इथेच कॉल आलाय मुंबईमध्येच, त्यामुळे मग इथेच आलो. पण त्याच्या आधी लग्न झाल्यावर तुम्ही मुंबईत आला नव्हता? नाही कधी नाही कधीच नाही. लग्नाच्या आधी कधीच नाही. नाही कधी पण लग्न झाल्यावर पण मुंबईत नव्हता? नाही. तुम्ही गावीच होते गावीच. दोघेही? हो, दोघेही हो, गावीच. गावीच. मग कॉल आल्यावर तुम्ही मुंबईत नंतर आलो. मग तेव्हा तुमच्या परिचयाचं कोण होतं मुंबईत? नाही कोणच नाही. कोणच मग नाही. कसं काय एवढ्या मोठ्या शहरात दोघे चालात? सर अक्षरशः एवढं मोठं मुंबई बघून तर एवढं घाबरलेलो आम्ही की आम्हाला असं वाटत होतं की आता नेमकं आपलं काय होणार. पण योगायोग एवढं म्हणजे स्टाफ क्वार्टर वगैरे मिळालं माडामधून. लगेच त्यामुळे- मिळाली? हो लगेच मिळालं. त्यामुळे एवढं म्हणजे काही कधी टेन्शन नाही आहे राहण्याचं. किती वर्षांनी मिळाली तुम्हाला? सर तरी 4-5 महिने झाले. 4-5 महिन्यांनी. लग्नानंतर 4-5 महिने कुठे राहत होता? नाही सर, लग्नानंतर नाही. लग्नानंतर नाही, मुंबईत आल्यावर. म्हणजे असंच ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत होतो. कुठे? धारावीला राहतो. धारावीला. कारण मला का प्रश्न आहे की तुम्ही कधी मुंबईत आलेले नव्हते. नव्हतं. दोघे तुम्ही मुंबईत आलात. हो सर. हा. मग आल्यावर तुम्हाला पहिलं मार्गदर्शन कोणी केलं? स्टाफने सहकार्य केलं आम्हाला की ठीक आहे तुम्ही आता व्यवस्था नाही आहे काय नाही. तुम्ही ट्रेनने आला? हो सर, ट्रेन दोघेही? दोघेही. कुठे उतरले? सर आम्ही दादरला उतरलो. तिथून? तिथून मग परत ट्रेन पकडली, परत बांद्रा गेलो, बांद्राहून ऑफिसला जॉईन झालो. कुठे हॉटेल वगैरे केलं होतं का तेव्हा? नाही असं नाही, सर, काहीच तसं नाही. काहीच हॉटेल वगैरे काहीच नाही. मग डायरेक्ट डायरेक्ट ट्रेन मधून आले ते डायरेक्ट? ऑफिसमध्ये गेलो तिथे थांबलो. मग नंतर त्यांच्या ओळखीनुसार त्यांनी सांगितले की एक आपले नातेवाईक असे आहेत इथे की तुम्ही तुम्ही रात्रभर राहू शकता, तुम्ही त्यांना विचारा. मग त्यांच्याकडे गेलो, तिथे राहिलो थोडे. त्यानंतर मग स्टाफवर त्याच. अरे हा, मी तेच म्हटलं ना की Direct आल्यानंतर मुंबईत कसं, कारण केवढा मोठा आधार आहे मुंबईत आल्यावरती कोणीतरी तुम्हाला आधाराचा हात देणं. तशी मुंबई मायाळू आहे. आहे ना? मुंबई छान आहे की छान नाही? आहे. आणि मग इथेच राहायचं ठरवलं? हो सर. मग तर तेव्हापासून इथे राहतात? इथेच राहतो. आता सगळं माहिती झालं असेल ना? हो हो आता फिरायला वगैरे जाता मुंबईत? हो. मुंबईत काय काय फिरवले हो दोघे? कोणी कोणाला फिरायला नेलं? मिस्टरांनी मला कुठे फिरायला कुठे नेलं. नेलं? सर इथे बघण्यासारखं म्हणजे आता नवीन आल्यानंतर गेटवे झाल्यानंतर जुहू बीच आणि हाजी अली वगैरे गेले. पण आता सगळी मुंबई आपली झाली. आता आपली झाली आपली मुंबई. आता कसं वाटतं? मुंबईत बरं वाटतं का गावाला बरं वाटतं? सर गावच आवडतं मला, पण आता तुम्हाला गाव आवडतं? गाव आवडतं. तुम्हाला? मला पण गावाचा. मग तुम्हाला सुट्टी पडली की जाता गावाला? हो हो. हो सर. सुट्टी असल्यानंतर मुलांना सुट्टी असल्यानंतर आणि माझी मुलगी थांबतच नाही सर, इथे राहतच नाही, राहायला तिला तर मागतच अजिबात इथे आवडत नाही. तिला तिथेच गावीच करमतं. त्या गप्पा सुरू असतानाच आता पहिल्या खेळातली सगळी बक्षिसं यांना मिळणार का बघूया. पहिला क्ल्यू म्हणजे पहिलं वाक्य हा नामजपच आहे. गण गण गणात बोते. बघा कुठे वेळ सुरू आहे. वीस सेकंद राधा ही झाली. बावरी. राधा ही बावरी. 30 सेकंद झाली. हलबत्ता 30 सेकंद झाली. तुळस वंदावी 40. मिळाली. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि वहिनीनं मिळाली ही चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन. टेन्शन आलंय? टेन्शन कसलं टेन्शन आलं? ड्रॉइंग. ड्रॉइंगचे ना आधी तक्रारी काय केल्यात ते बघूया. मला ड्रॉइंग हे बघ. बघूया काय काय तक्रार आहे. तुम्ही छान खेळाडू आहात म्हणे. कुठला खेळ आवडतो तुम्हाला? कबड्डी. तुम्ही खेळायचे? रनिंग, कबड्डी. हा, माडाचे स्पोर्ट होतात आमचे, त्यामध्ये सहभाग घेते. आणि तुम्हाला कुठला खेळ आवडतो? सर मला सरच ॲथलेटिकच, क्रिकेट वगैरे जास्त आवडतं. मग तुम्ही खेळता हो रेग्युलर? सर, हो. अरे वा. तुम्ही बोलायला मात्र कंजूसपणा करता. कमी बोलते मी. कमी बोलता ना? हो, मान्य आहे मला. तुम्ही कोणालाही ना कधी जेवायला आणि नाश्त्याला बोलवत नाही. काय मान्य आहे तुम्हाला? सर आम्ही दोघंच कॅन्टीनमध्ये नवरा बायकोच एक बसून नाश्ता करत असतो, दुसरं कोण नाही. कुठल्या कॅन्टीन मध्ये? म्हाडाची म्हाडाची canteen मध्ये. ऑफिसच्या. तिथेच जेवता? तिथे नाही, नाश्ता वगैरे सकाळी तिथेच करतो, जेवण नंतर आपापल्या ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे आजूबाजूच्यांना जर नाश्ता पाहिजे तर कॅन्टीन मध्ये जा. त्यांचं म्हणणं इकडे काय होणार नाही, जे काय ते कॅन्टीन मध्ये. येऊन जाऊन आजूबाजूच्यांना ह्याच सुचतंय.
खरेदी खूप करता, आवड आहे मला. मुलांवर खूप ओरडता. खूप हट्टी आहेत मुलं, गोंधळ खूप करतात, मग कधी ओरडायला लागतं अभ्यास वगैरे नाही केला. तुम्हाला मान्य आहे? हो सर. कधी कधी मुलांचा राग मिस्टरांवर काढता. नाही, हा आरोप मान्य नाही. काय हो? नाही सर, नाही तसं नाही नाही नाही. चला पुढचा आरोप बघूया. अरे बापरे, भरपूर आहेत. तुम्हाला आवडती गोष्ट झोपणे. आवडते मला झोपायला. सर लहानपणी आवडतं, पण आता सगळं तिच्यावरतीच आहे. तीच उठून सगळ्या मुलांची तयारी करते. केवढी आता बाजू कमी घेताय हो? बोलवा एकदा बिल्डिंगला जेवायला. तुमचं काय म्हणणं आहे आरोपांना? तर मी नाश्ता करायला दिवाळीला बोलवेल यांना सर्वांना. सगळ्यांना बोलवा. पहिल्या दिवशी दोघांना बोलवा, पहिला मजला, मग दुसरा, मग मजला, तिसरा, तिसरा. चौथा. चालेल. आणि स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी मुलांवरती ओरडणार नाही जास्त. नाही नाही ओरडणार. चालेल, मुलांना बदल करेल. आवडेल. हो, काय खुश झालाय बघा. तुमच्या स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे? सर यांनी सांगावं काय बदल करायचा, तुम्ही प्रयत्न करा. काय कुठला करायला पाहिजे वहिनी, मिस्टरांनी? मला बदल म्हणजे मला त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांचा मोबाईल कमी करावा. मोबाईल खूप असतं त्यांच्या हातामध्ये, तो मोबाईल कमी करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रागवतात भरपूर, ते रागवणं कमी करावं. काय हो, आता सांगा. आता तुम्ही बोलला होता सगळ्यांनी सांगावं, उद्यापासून बदल करतो. आता कधी करणार बदल? ठीक आहे सर, करतो ते. नक्की रागावणं कमी होणार? हो सर, नक्की. आवडेल मुलांना असं झालं तर? हा, बरं बरं. आता चित्र काढायची आहेत. कोण पहिलं चित्र काढणार? वहिनी तुम्ही काढा. या, पहिलं चित्र. बोलायचं नाही. हा. दहा, 9. कशामुळे ओळखला? तुमच्या दोघांच्या गावामध्ये किती अंतर होतं? 30 किलोमीटर. 20 किलोमीटर. 30 किलोमीटर. मग लग्नापूर्वी ते पोहे खाल्ल्यानंतर कबूतर पाठवलं होतं का? अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. धन्यवाद. दुसरं चित्र कोण काढणार? मिस्टर. या. न बोलता. काय नेल पॉलिश काढलंय त्याने. अभिनंदन, हे बक्षीस वहिनींना तुम्ही मिळवून दिलं. तिसरं चित्र कोण काढणार? दहा, बोलू नका. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. बोलू नका, बोलू नका. वेळ संपली. बोलू नका. वेळ संपली. बक्षीस गेलं. सांगा. कलिंगड. चूक. ओळखलं? तुम्ही बरोबर काढलंय ना वहिनी? हा, ह्यानी ओळखलं नाही की नाही? नाही. सांगा काय काढलंय? कांदा पोहे. प्लेट मध्ये काढायचे होते कांदा पोहे. पहिलं कसं तुम्ही कबुतराच्या चोचीत चिठ्ठी दिल्याबरोबर सगळ्यांनी ओळखलं कबूतर. इथे मात्र कांद्या पोह्याचं फणस करून टाकला सगळं. तुम्ही यांच्या कोण? मी तिची बहीण आहे. बहीण. मोठी की लहान? लहान. काय सांगणार तुमच्या ताईबद्दल? ती माझी मोठी ताई आहे, पण त्याआधी ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. बर. कुठल्याही गोष्टीची कधी अडचण आली तर मी तिला कॉल करून आधी विचारणार की विद्याताई मी काय करू, तर कधीही मला ती कोऑपरेटिव्ह करणार. तुम्ही कुठे असता राहायला? मी विदर्भात. मग आज तिकडनं आलाय? हो सर. एवढ्या लांब बघितलं त्याच्यामुळे आलात, हो की नाही? रात्री 3ला म्हणजे आम्हाला दुपारी 1ला फोन आला. 3ला निघालो सर आम्ही तिथून स्टेशन. रात्री? नाही नाही, रात्रभर प्रवास. दुपारी हा, रात्रभर दुपारी, प्रवास दुपारी, केला. हो. मग आल्यावर कांदे पोहे दिले की नाही? नाही, वरण भात भाजी पोळी जेवण. आणि भाऊजींबद्दल काय सांगाल तुमच्या? काय जिजू काय म्हणतात? भाऊजी तर आमचे आधारस्तंभ आहे सर. हो का? प्रत्येक गोष्टीला बरोबर आहे. म्हणजे काही एक्झाम असेल तर तू हे एक्झाम दे, असं कोऑपरेटिव्ह नेहमी करतात मला. बोला. या काय जावयाबद्दल बोलणार का? छान आहे. छान आहेत. हो, मुलासारखेच आहेत. काय सांगता? किती वेळा येता तुम्ही इकडे? मुंबईत येतात?
आलो तर नेहमीच येतो, नाही तर मग कधी कधी 1 वर्ष लागतं यायला. असं अर्जंट असलं तर येतो. हो ना. हा. मुलीला काय सल्ला देणार तुम्ही? छान वागा दोघांना, बस बाकी काही नाही आम्हाला पाहिजे. बस दोघांचा संसार चांगला हो, बस एवढीच अपेक्षा एवढीच आमची. इच्छा. हा. आमच्या जवळचं नाव आहे विजय, आणि सत्याचा विजय होतो. सत्याचा विजय होतो त्याला सत्य मिळते म्हणतात. विशेष म्हणजे मी 2 वेळा ऐकून दाखवतो बोला. आणि तुमच्यावर लिहिले सर. सर तुमच्या अरे वा. कविता लिहिली, बाबा कवी आहेत. रात्रभर प्रवास करून सकाळी येऊन त्यांनी कविता लिहिली लिहिली. त्यांनी 2 ओळी लिहिली. आदेश बांदेकर साहेब असं नाव आहे तुमच्या. आदि शक्ती आदि भक्ती जगी कीर्ती. आदि शक्ती आदि भक्ती जगी कीर्ती. देवी दुर्गा देवी तुझी शक्ती. शरण आलो माऊली कराया भक्ती. बांधल्या जुळल्या ऋणानुबंधाच्या गाठी. देशसेवा समाजसेवा करुणी जपली मराठी. कल्पकतेचा महामेरू महर्षी होम मिनिस्टरला सितारा. रयतेचा राजा 52 कशी सोनं. रयतेचा राजा 52 कशी सोनं मिळाला सहारा. सहानुभूतीचा आहे ओलावा. सहानुभूतीचा आहे ओलावा. हेच मागणी तुला देवा. बरं सारच माणुसकीचा जपतो ठेवा. माणुसकीचा जपतो ठेवा. माणुसकीचा जपतो ठेवा. सर लेख वाचा. 2 लेख वाचा. हा. अगाई मानूकोताई जुन्या जमान्यात गर्भपात असता तर. अगाई मानूकोताई जुन्या जमान्यात गर्भपात असता तर. जन्माला आली नसती रमायची जाई. जन्माला आली नसती रमायची जाई. खरंच आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही बोला. बहीण आहे तुमची? अरे वा वा. मग आता वहिनीबद्दल सांगा. वहिनी खूप प्रेमळ आहेत आणि त्यांना खाद्य म्हणजे खाण्याची जास्त आवड आहे. विविध पदार्थ आणि फळं वगैरे हे जास्त आणतात. आणि तुम्ही कुठे राहता? मी वाशिमलाच राहते. बरं झालं आलात. हो की नाही? हो हो. त्यांनी कळवलं, मग आम्ही लगेच सगळेजण आलो. अरे वा. आणि भावाबद्दल जर बोलायचं, गुडमॅन म्हटलं तरी चालेल, कारण तो म्हणजे समोरच्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त महत्व देऊन त्याच्या अडचणी सगळ्या दुःख वगैरे प्रत्येक गोष्ट तो त्याचे निवारण करून स्वतःचाही विचार न करता दुसऱ्या माणसाचा विचार करतो. असा माझा गुडमॅन भाऊ. या सगळ्यांशी आपण गप्पा मारल्या एवढ्या लांबून. केवळ या माऊलीच्या प्रेमापोटी, थोडंसं होम मिनिस्टरच्या प्रेमापोटी सगळे आलेले आहेत. झी मराठीकडनं तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आणि या नमस्काराबरोबरच तुम्हाला मला विचारायचं आहे, आज इतक्या दिवसानंतर जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर सर्वांची क्षमा मागेल. का हो? कारण माझ्याकडून भरपूर चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे. कारण माझा स्वभाव असा आहे की मी बोलत नाही, आणि बोलली तर मग एकदम फटकन बोलून देते. त्यामुळे ते त्यांच्या मनाला कदाचित लागत पण असेल. पण नंतर मग मला खूप पश्चाताप होतो की आपण विनाकारण त्यांना बोललोय ते. त्यामुळे मी क्षमा मागेल तर सर्वांचीच. बरं. आणि तुम्ही? सर आईची मागेल क्षमा. कारण मला वाटलं नाही की म्हणजे तिची सेवा आणखी करायला मिळाली असती तर बरं झालं असतं. अजून एकांची क्षमा मी तुमच्या वतीने मागणार आहे की तुम्हाला ज्यांना कोणाला नाश्त्याला बोलवलेलं नाही त्यांची मी क्षमा मागतो यांच्या वतीने. आणि दिवाळीत ही माऊली तुम्हाला जेवायला किंवा किमान चकल्या तरी कडक कडक खायला देईल, तर त्या खायला या. काय होतं, दोघांनी मगाशी छान सांगितलं की सकाळी एकत्र निघतात आणि एकत्र निघाले की मग घरात वेळेवरती ऑफिसला जाऊन कॅन्टीन हेच त्यांचं घर झालेलं आहे. तर तुम्हाला नक्की या दिवाळीत नक्की बोल. चकली तरी मिळेल. तुम्हाला दोघांना शुभेच्छा. ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. असं एकमेकाच्या हाकेला आता जसे धावून आलात तसेच कायम एकमेकासाठी धावत राहा. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेट वस्तू आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपणार आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.